काय मंडळी, औदुंबर ये 2.5 किलो का गोट जब गाय चाप पे पड़ता है ना तो गाय चाप मरती नहीं, गिर जाती है। ये डबल तुझ्याकडे काय येतोस रे तू सारखा? काय येतो बाबा, आय एम इन लव्ह मॅरेज. म्हणजे अरे म्हणजे मी प्रेमात पडलोय शालीच्या. अरे आज शालीच्या पडलं, उद्या काय गोधडीच्या पडणार आहेस? तू बेडशीट. हा अरे वहिनी, तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत नाही तर त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो. दुरुस्त राहिला पाहिजे. तंदुरुस्त खातो मी. तंदुरी खा पण पिऊ नका ना. जाऊ दे, बघा पोट बघा किती सुटलंय. कुठे कुठे पोट आली? बिस्किट आली? आली आली. जा छान. मग ती मला म्हणायची तू आहेस वेडा. अगं आहे वेडा म्हणूनच तुझ्या घरच्यांना लावणारा घोडा. खादी घातली, 4 पोरं गोळा केली, मग काय तू भाई झाला? अरे आपल्या गल्लीत ये, भाई लोकांची शाळा बघायला भेटेल. आज ती म्हणाली, ए पिल्लू, माझ्या कॉलेजमध्ये मला बघायला नको येत जाऊ, लाईन मारतात रे पोरी तुझ्यावर. आपण प्रेम केलं पण तिने गेम केला, त्याच्यामुळे आपण आता ठरवले इथून पुढं प्रेम पण मीच करणार आणि गेम पण मीच करणार. एटीट्यूड मेरा खानदानी है, तू ही मेरे दिल की रानी है, इसलिए कह रहा हूँ मान जा मेरी बात, वरना मेरी तो हजारों दीवानी है. तर मला म्हणाली सुनबाई टिकली लावून जा. तर मी काय म्हंटल, सासूबाई जीन्सवर टिकली लावत नाहीत म्हणून. खरंय खरंय. काय म्हणलं? भावाने जीन्सवर टिकली लावायला नव्हतं सांगितलं, तुझ्या कप्पाळावर लावायला सांगितलं. चौकशी म्हणजे काय साधी सुधी आहे काय? हे वय काय तुझं? 25. अच्छा 25 वय. हा, घरात कोण कोण असतं? आई आणि मी. वा वा. आई कवा नसती? शरदचं चांदणं, रुपालीचं लादणं, कानात काहीतरी सांगणं. क्या बात आहे, क्या बात. तुझं असं हसणं, जसं तळावर काहीतरी घासणं. क्या बात आहे, क्या बात आहे. ती मला म्हणाली, माझ्याशिवाय तुला आणखी जास्त काय आवडतं? मी लगेच उत्तर दिलं, गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवर उभा राहून नाचायला, ते पण वाजीव झिंगाट. ए चिऊ, ऐक ना, तुला काय वाटलं तू सोडून गेली म्हणून मी मरून जाईल. अगं आडकुत्रे पोरगी आहेस, ऑक्सिजन नाही. यू नो व्हॉट, इट्स नॉट लाईक आय डोंट नो हाऊ टू स्पीक इंग्लिश. पण कसं आहे ना, आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी. कळलं ना? निघ आता, निघ. ब्रेकअप करून बसली हसत, मला नाही फरक पडत, गेली की घासत. तू मला आवडतेस. माझ्या आईबाबांना पण मी आवडते. माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझ्या आईबाबांचं पण माझ्यावर प्रेम आहे. लग्न करशील? हा. अपना तो दिन में बस एक ही उसूल है, दो चाय दोस्त और वो अपनी तुमची वहिनी रे. राती जेवली घाई घाई आणि तिला मटण पचलं नाही. या मटण मच्छी पायी कर्ज झालं वत डोळे. हाँ बेबी, थोड़ी जलन होगी जब रास्ते में हर कोई लड़की तेरे हीरो को देखेगी, पर फिक्र ना कर, मेरे हीरोइन तो तू ही रहेगी. Chivalry is born again. पण मग लग्न का नको? कुणाला? तुला. मी असं कधी म्हटलं? अरे आता ते माझं मत होतं, निर्णय नाही. अरे कसली विचित्र मुलगी आहे ही.
हे बघ, मी अशीच आहे. लाट येईल तसं पोहायचं. जगलो तरी स्वतःच्या जीवावर, बुडलो तरी स्वतःच्या जीवावर. अरे जब देखो शादी शादी शादी, मेरी हालत देख क्या हो रही है तेरे शादी के चक्कर में. हाँ, मुझे सूझ रही है शादी की. और तुम्हें पता है, जो बात मैं एक बार सोच लेती हूँ ना, वो मैं करके ही रहती हूँ. अरे ऐक ना, जरा बसतोस का? नाही बस. अरे ऐक ना, नाही ऐक. जरा बसतोस का? नाही. रुसवा फुगवा सोड ना, जरा हंसतोस का? ना, मेरे जाने के बाद भी ना, ये मत सोचना कि मुझसे पीछा छूट जाएगा. मैं हमेशा तुम्हारे साथ रहूंगी, इस हवा की तरह. दोन गोष्टी माझ्या समोर आल्या ना की मला काय करायचं ते कळत नाही. व्हॅनिला आईस्क्रीम आणि तेरी मेरी यारिया हा. दोन गोष्टी माझ्या. एक लक्षात ठेवा, जी पोरं वैतली तर ती अरेंज मॅरेज करतात आणि जी पोरं बेंचवर लिहितात ती लव्ह मॅरेज करतात. एक लक्षात. स्टॉक में एक ही फैमिली पैक है, मैं लूंगी. मैं लूंगा. छोड़ दो. नहीं छोड़ूंगा. हाथ मेरा पहले पड़ा था. नजर पहले मेरी पड़ी थी. लेडीज फर्स्ट. बाथरूम की क्यों मैं? देखो तुम पंगा ले रहे हो. बचपन की आदत है. इसे मैं लेकर आऊंगी. ठीक है ले लो, तुम्हें इसकी ज्यादा जरूरत है. क्यों? क्योंकि तुम्हारे मुंह से बदबू आती. सारसबाग का काहीतरी इकडेच आहे ना? काहीतरी नाही, सारसबाग. अभिमानाने नाव घ्यायचं सारसबागेचं. काय झालं? अभिमान हवा, सारसबाग. मी बोलू?